ब्लॉगर आकेभाऊच्या गावात गेलतो आज कीर्तनाला. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद म्हणून आकेभाऊच्या गावात चांगला पुरणपोळीचा बेत केला होता. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज दिनांक 10/8/2026 वार सोमवार. आज होती श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आणि त्याच पुण्यतिथीच्या कीर्तनासाठी आवरून निघाली बघा तिपेळीला. आणि आवरून आलो उमेश दादा यांच्या घराजवळ. तात्यानं बी इकडे स्कॉर्पिओ आणून उभा केली होती. हे लगेच आवरलो आणि निघालो बघा तात्यांना घेऊन सगळ्यासनी कीर्तनाला. जिंदगीत ह्यो पांढरा घोडा पहिल्यांदाच चालवा लागलो होतो. असलं भारी वाटा लागलं होतं का नाही, ढगातच फिलिंग चालली होती. तुळसमामा काय आता बारक्या पोरासनी पण घेऊन येतो काय की कीर्तनाला वाटा लागलं होतं. पण आपण एकटाच बसला गाडी. तिथनं आलो बघा थेट आकेभाऊच्या गावामध्ये, म्हणजेच घोरपडीमध्ये. ओ लगेच चालू झाली बघा कीर्तनाला सुरुवात. आणि पहिली चाल म्हणली बघा उमेश दादानं, रगील म्हणली वाघानं. आणि आज कीर्तन होतं अंकुश महाराज भजबळकर तात्या यांचं. तात्याच्या कीर्तनात लय भारी मजा येते राव, कारण चाली म्हणजे अशा असते का नाही, लय भारी वाटते, नाचायला लावते त्या. कीर्तनाला समाज कमी होता पण ऐकणारी चांगली ध्यान देऊन ऐकत होती कीर्तन. मंदिराचं काम बी चालू होतं बघा अजून करायचं. कीर्तन वाजून भुका लागल्या म्हणून लगेच चिरमुर खायला चालू केली बघा. अहो भुका लागल्या म्हणून नाही तर काल एकादश होती ना, आज द्वादश असल्यामुळे आजचा क्षीरापतीचा प्रसाद म्हणून ही चिरमुर खायला असते. बसलो बघा जेवण करायला. लय जाम जेवणाचा बेत केला होता. पुरण पोळी भजी आमटी भात पापड, लगाव काम झालं होतं सगळं एकदम. तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ थोडा आकेभाऊ पर्यंत पोहोचवा आणि वाडीवरच्या ब्लॉगरला फॉलो करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.